आज उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अगदी पहिल्यांदाच ते पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावरती येत आहेत। त्यांचा हा दौरा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। अजित पवारांच्या स्वागतासाठी जळगावात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि याचाच आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय। पाहूयात। मुख्यमंत्री अजितदादा पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे। आज ते मोठ्या कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये घेत आहे। त्याचप्रमाणे मेळावा, राष्ट्रवादीचा जो मेळावा आहे हा GS मैदानावरती घेण्यात येणार आहे। आपण बघू शकतो की ह्या मेळाव्याची जय्यत तयारी या ठिकाणी पूर्ण झाली आहे। या मेळाव्यामध्ये जे मंत्री आहेत, छगन भुजबळ आहेत, कोकाटे आहेत, त्यानंतर नवाब मलिक आहेत आणि इतर जे पदाधिकारी राष्ट्रवादीचे नेते आहेत ते या मेळाव्यात हजर लावणार आहेत। या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मेळावा आहे त्या कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळणार या मेळाव्यातनं, असं या ठिकाणी बोललं जात आहे। पुढे अजितदादा ह्या जिल्ह्यात येऊन काय बोलतात आणि किती कार्यकर्ते जोडतात हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। संजय महाजन, साम TV, जळगाव। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।